नमस्कार मैत्रिणींनो, ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे। तर आज आपण इथं 36 साईजच्या ब्लाऊजची कटोरी ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत। तर एकदम परफेक्ट आपण इथं पॅटर्न तयार करून घेणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा। तर इथं मी पेपर घेतलेला आहे। पेपर मी इथं डबल फोल्ड घेतलेला आहे, बघू शकता। तर डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि बंद बाजू आपल्या साईडला घ्यायची आहे। तर इथून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे। तर पूर्ण उंचीमध्ये 1 इंच प्लस करून मी इथं 13 आहे उंची, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं आणि इथं 14 घेतलेली आहे। तर बघू शकता। तर इथं मागचा गळा आपला 10 आहे, त्याच्यामुळे मी शोल्डर इथं आपलं 5 इंच घेणार आहे। आणि मुंडा खोलीसाठी आपण इथं 5.5 इंचावर एक पॉईंट देणार आहोत। इथून चेक करायचं आहे 5 इंच आहे की नाही, ते बघू शकता 5 इंच आहे। तर आता इथं मुंड्याची लाईन जोडून घ्यायची आहे। आता ही मुंड्याची लाईन जोडून घेतली। इथं 36चा चौथा भाग घ्यायचा आहे छातीसाठी। तर 9 इंच, इथं 9 इंचावर एक पॉईंट दिला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता ही लाईन जोडून घ्यायची आहे। आता ही मुंड्याची लाईन आपण जोडून घेतलेली आहे। तर तिथं आपल्याला मुंड्याची लाईन या कोण्यापासून आपल्याला इथं अर्धा इंच समोर घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला तिरकी लाईन जोडून घ्यायची आहे। तर या समोरच्या लाईनपासून 1 इंच आपल्याला मागच्या मुंड्यासाठी इथं पॉईंट द्यायचा आहे। आता आपल्याला इथं मुंड्याच्या निम्मं करायचं। तर निम्म्यापासून आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। तर बघू शकता इथं आकार दिलेला आहे। इथं दोन रेषा आपल्याला खाली घ्यायचं आहे। तर ते इथं काकड चुन्या पडू नये म्हणून तर या पद्धतीने खाली घ्यायचं आहे। आता आपल्याला या समोरच्या लाईनपासून 1 इंच घ्यायचं आहे आणि या पॉईंटपासून आपल्याला समोरच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने बघू शकता। ही झाली मागच्या मुंड्याची लाईन आणि हा झाला समोरच्या मुंड्याचा आकार। तर दोन्ही आकार हे झालेले आहेत। आता इथं शोल्डर आपलं 2.5 आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून इथं आपण शोल्डर 2.5 आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 3 इंच घेतलेला आहे आणि गळा रुंदी 2 इंच। मागचा गळा आहे 10 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 10.5 घ्यायचा आहे। खाली गळा रुंदी तुम्ही 2.5 किंवा 2.25 इंच घेऊ शकता। तर इथं मी 2.5 इंच घेत आहे। इथं बॉक्स बनवून घ्यायचा आणि 1 इंच वर घेऊन आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता। इथं आपल्याला 4 इंच घ्यायचा आहे मागच्या टक्ससाठी आणि वर 4.5 इंच। आणि इथं दोन्ही साईडला अर्धा इंच घेऊन हा मागचा टक्स जोडून घ्यायचा आहे। या पद्धतीने हा मागचा टक्स आपण अर्धा इंच जोडून घेतलेला आहे। आता आपण कटिंग करून घेऊ। तर हा झाला आपला मागचा भाग।
आता आपण हे दोन्ही भाग इथं सेपरेट करून घेऊ. आता हे दोन्ही भाग आपण इथे सेपरेट करून घेतलेले आहेत. तर हा मागचा भाग आहे. तर हा तुम्हाला समजला असेल, तर नाही जरी समजला तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तर आता आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करायची आहे. तर आता इथं आपण शोल्डर 3 इंच आणि गळा रुंदी 2 इंच, समोरचा गळा आहे 6.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे, वाढून घ्यायचं आहे अर्धा इंच, आणि गळा रुंदी 2.5 इंच खाली तुम्ही 2.5 किंवा 2.25 इंच घेऊ शकता. वर 1 इंच घेऊन गळ्याला अशा पद्धतीने आकार देऊन घेतला. आता इथं आपण मुंड्याचं माप 5.5 इंच टाकून घेतलं आणि इथून 1 इंचावर आपण समोरच्या मुंड्याच्या गोलाईसाठी इथं पॉईंट दिला आणि मध्य काढून आपण इथं समोरच्या मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे, बघू शकता. आता हा मागचा आकार आपण कट करून घेऊ. अशा पद्धतीने मागच्या मुंड्याचा अर्धा इंच हे कट केलं आहे. आता हा आपला गळा झालेला आहे. इथं मागच्या मुंड्याची गोलाई झालेली आहे. इथं बघा, क्रॉस पट्टीसाठी आपल्याला इथं 2.5 इंच, इथं 2.5 इंच आणि 2.5 इंच. आता आपण इथं सरळ लाईन ओढून घेणार आहोत 2.5 इंचाची, या पद्धतीने. आणि इथं वर अर्धा इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने, आणि आपण क्रॉस पट्टीला इथून आकार देऊन घेणार आहोत या पद्धतीने. आता ही झाली आपली क्रॉस पट्टी. तर तिथून आपल्याला 5.5 इंच इथं घ्यायचं आहे कटोरीसाठी, 36 साईजसाठी. इथून वर 2 इंच इथं मोजायचं आहे, 5.5 इंच, बघू शकता. आता इथून आपण 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि या 1 इंचापासून गळ्याच्या अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे, बघू शकता. एकदम परफेक्ट आकार आलेला आहे कटोरीला. तर तुम्हाला समजलंच असेल. इथं आपण 2.5 इंच घेतलेलं आहे, इथं 2.5 इंच अशा पद्धतीने लाईन क्रॉसपट्टीला जोडून घेतलेली आहे आणि अर्धा इंच वर घेऊन क्रॉसमध्ये आकार दिला. इथून कटोरी आपण 5.5 इंच घेतलेली आहे आणि इथं 2.5 इंच घेतलेला आहे आणि इथं 1 इंचावर पॉईंट देऊन कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे. गळा आपला 6 इंचाचा होता, त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच प्लस करून घेतलं. खाली गळा रुंदी 2.5 इंच घेतली. इथं गळा रुंदी 2 इंच, शोल्डर 3 इंच, मुंडा आहे आपला 5.5 इंच, मुंड्याच्या गोलाईसाठी समोरच्या 1 इंच. तर अशा पद्धतीने हे समोरचं आपलं कटिंग करायचं आहे. तर आपण ही क्रॉसपट्टी इथं कट करून घेऊ.
आता आपण गळा कट करून घेऊ. इथं कटोरी कट करून घ्यायची आहे. तर ही झाली आपली समोरच्या भागाची कटिंग आणि ही आपली मागच्या भागाची कटिंग. तर आता याच्यामध्ये आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. तर त्याच्यासाठी आपण दुसरा पेपर घेणार आहोत. तर इथं आपण हा पेपर घेतला आणि इथं ही कटोरी अशा पद्धतीने जशी आहे तशी आपल्याला आखून घ्यायची आहे. तर आपण ही कटोरी आखून घेतलेली आहे. तर ही कटोरी आपण बाजूला ठेवू. आता बघू शकता, तर या कटोरीला आपल्याला वाढवायचं आहे. तर इथं समोर 1.5 इंच आणि इथं 1.5 इंच अशा पद्धतीने, इथं 1/2 इंच, अर्ध्याला कमी, इथं सुद्धा 1/2 इंच. आता आपल्याला या कटोरीचं निम्म करायचं आहे. निम्म केलं. आता खाली सुद्धा आपल्याला 1.5 इंच घ्यायचं, वर 1 इंच. तुम्ही वर 1.5 इंच घेऊ शकता, 3 इंचाचा सुद्धा टक्स घेऊ शकता. तर इथं मी वर सुद्धा 1.5 इंच घेतलं. आता हे पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. तर आता इथून आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. कटोरीला डॉट डॉट करत न्यायचं आहे आणि नंतर अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. आता आपल्याला इथं कटोरीच्या टक्ससाठी 1.5 इंच आणि इथून 1.5 इंच हा टक्स जोडून घ्यायचा आहे. आता आपण कट करून घेऊया. एकदम परफेक्ट कटिंग आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तुम्हाला जर काही समजले नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तर बघू शकता, इथं आपली परफेक्ट कटोरी झालेली आहे. तर हा झाला आपला हे तिन्ही पार्ट आपले समोरच्या भागाचे आहेत.